मुंबईमध्ये महापौर आणि उपमहापौरांचे स्वतंत्र नाले सफाई दौरे दिसले। शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या श्रेयाची लढाई सुरू आहे का असं दिसतंय। महापौर ऋतू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी स्वतंत्र नाले सफाईचे दौरे केले। आज शिवसेनेचा तर उद्या भाजपचा नाले सफाईचा पाहणी दौरा असेल। अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेना स्वतंत्र पाहणी दौरा करेल, तर उपमहापौरांना सोबत न घेतल्यानं नाराजी नाट्य रंगलंय। सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत वादानं आता पालिका प्रशासनातच संभ्रम निर्माण झालाय। मुंबई महापालिकेमध्ये नालेसफाईच्या कामांवरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे। महापौर आणि उपमहापौरांचे स्वतंत्र पाहणी दौरे सध्या चर्चेचा विषय ठरले। महापालिकेमध्ये एकत्र सत्ता असून देखील नालेसफाईच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय। आज शिवसेनेनं तर उद्या भाजपनं स्वतंत्र दौऱ्याचं आयोजन केलंय। विशेष म्हणजे महापौरांनी कोणत्याही दौऱ्यात सोबत न घेतल्यानं नाराज झालेले शिवसेनेचे उपमहापौर संजय घाडी यांनी आज स्वतःच्या नेतृत्वाखाली आपला वेगळा दौरा काढलाय। आपल्या राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी शिवसेनेने हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय, तर या अंतर्गत वादामुळे नालेसफाईच्या कामापेक्षा राजकीय कलगीतुराचा जास्त रंगताना दिसतोय। याच संदर्भात अधिकचे अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून। शिल्पा, हा दौरा नेमका कसा असेल आणि मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच महापौर आणि उपमहापौर रस्त्यावर उतरताना दिसत आहेत। मान्सून पूर्व ही कामं आहेत, मात्र या दोघांनी वेगवेगळे दौरे आखलेत। नक्कीच कस्तुरी, आपण जर पाहिलं तर पालिकेत महायुतीची सत्ता आहे। महापौर भाजपचे आहेत तर उपमहापौर हे शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत। मात्र आता यांच्यामध्ये अनबन पाहायला मिळते, ते म्हणजे सध्या पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामं सुरू आहेत आणि ही कामं सुरू असताना जो दौरा केला जातो पाहणीचा, त्या दौऱ्यामध्ये आपल्याला कुठेही महापौर दौरा करत असताना उपमहापौर पाहायला मिळाले नाहीत। आणि आता जर आपण पाहिलं तर उपमहापौरांचा आज दौरा आहे पाहणीचा आणि उद्या भाजपचा म्हणजे महापौर ऋतू तावडे असतील, त्याचबरोबर त्यांच्यासोबत मुंबईचे अध्यक्ष अमित साटम, खासदार आणि इतर आमदार देखील, नेते देखील भाजपचे उपस्थित असणार आहे। आणि हेच अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी जे उपमहापौर आहेत संजय घाडी यांनी आज हा मुंबई शहरातील जे छोटे मोठे नाले आहेत, मिठी नदी आहे, त्या नालेसफाईच्या कामांची पाहणी करण्याचा आजच्या दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे। खऱ्या अर्थाने आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आजचा हा दौरा असल्याची चर्चा सध्या मुंबई शहरामध्ये रंगलेली आहे। आपण जर पाहिलं तर पावसाळ्यापूर्वीची जी कामं आहेत त्या कामांची ही पाहणी केली जाते। भाजपचे महापौर आणि उपमहापौर जे आहेत शिंदेंचे, त्यांनी सोबत पाहणी करणं गरजेचं असल्याचं सध्या मुंबई महानगरपालिकेमध्ये चर्चा रंगलेली आहे। मात्र पूर्वीपासूनच आपण पाहतोय कोणताही दौरा करत असताना महापौरांसोबत आपल्याला उपमहापौर पाहायला मिळत नाही। आणि आता उद्या जो भाजपचा नालेसफाईच्या कामांचा पाहणी दौरा आहे, त्या दौऱ्यामध्ये महापौर ऋतू तावडे स्वतः असतील, त्यानंतर भाजपचे अध्यक्ष जे आहेत अमित साटम असतील, आमदार, खासदार आणि इतर नेते देखील मुंबई शहरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी करणार आहेत। आणि यामध्ये कुठेही उपमहापौर संजय घाडी यांचं नाव नव्हतं, त्यामुळे संजय घाडी यांच्या माध्यमातून हे नियोजन आज करण्यात आलेलं आहे। आणि आजचा हा त्यांचा नालेसफाईचा पाहणी दौरा आहे पहिल्यांदाच। विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर कुर्ल्याची जी नालेसफाई आहे छोट्या मोठ्या नाल्यांची, ते पाहणी दौरा करणार आहेत। आणि त्यानंतर जी मिठी नदी आहे त्या मिठी नदीचा पाहणी दौरा देखील संजय घाडी करणार आहेत। त्यामुळे आज शिंदेंच्या शिवसेनेचे उपमहापौर जे आहेत संजय घाडी, त्यांचा आज नालेसफाईचा पाहणी दौरा आणि उद्या महापौरांचा नालेसफाईचा पाहणी दौरा, असे दोन दौरे जे आहेत ते वेगवेगळे पाहायला मिळतात। त्यामुळे आता ही चर्चा, संभ्रम आणि अनबन पाहायला मिळत आहे सध्या मुंबई महानगरपालिकेमध्ये। मात्र आपण जर पाहिलं तर पावसाळ्यापूर्वी जी ही कामं आहेत त्यांची नालेसफाई व्यवस्थित योग्यरित्या होत आहे का, पारदर्शक पद्धतीने केली जाते का, किती टक्के नालेसफाई झाली, याबाबत संपूर्ण आढावा घेतला जातो। मात्र आपण जर पाहिलं तर मे महिन्याचा पहिला आठवडा उलटलेला आहे, अजूनही 25 ते 30% नालेसफाई झाल्याचा दावा केला जातोय। गेल्या काही दिवसांपूर्वी महापौरांनी हा दावा केला होता, त्यावेळी त्यांनी संभ्रम व्यक्त करत नाराजगी देखील व्यक्त केली होती। मात्र आता आजचा हा शिवसेनेचा दौरा, उद्या भाजपचा दौरा, यातून आता वेगळी काही माहिती येते का हे पाहणं जरी महत्त्वाचं असलं तरी मुंबई